नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान याबद्दल माहिती बघणार आहोत. प्रत्येक देशाला एक ओळख, एक दिशा आणि एक मजबूत चौकट मिळते, ती त्याच्या संविधानामुळे. भारताचे संविधान केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही, तर ते आपल्या राष्ट्राची आत्मा, भावना आणि एकतेचे प्रतीक आहे. संविधान दिन का साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले. जरी ते 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले असले तरी घटना स्वीकृतीच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या दिवसाला अधिकृतपणे संविधान दिन घोषित करण्यात आले आहे. संविधान निर्मितीची प्रक्रिया. भारतीय संविधानाची निर्मिती ही अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक प्रक्रिया होती. संविधान सभा 1946 मध्ये स्थापन झाली. भारतीय संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला होता. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी भारताच्या संविधानाला आधुनिक, लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक बनवले. इतके मोठे काम केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधानामध्ये 395 अनुच्छेद, 22 भाग आणि 12 अनुसूच्या होत्या. आज दुरुस्तीमुळे त्यामध्ये बदल झाले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जगातील सर्वात मोठे आणि तपशीलवार लिहिलेले संविधान आहे. संविधानातील मुख्य मूल्ये. भारतीय संविधान 5 मूलभूत तत्वांवर आधारित आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता. न्याय या मूलभूत तत्वामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय समावेश होतो. स्वातंत्र्यामध्ये विचार करण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, श्रद्धा आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. समानता, सर्वांना समान संधी मिळते. देशामध्ये ऐक्य आणि एकात्मता टिकून राहते. सर्व धर्मांचा समान आदर करणेच म्हणजे धर्मनिरपेक्षता. ही मूल्ये आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवतात. मूलभूत हक्क. भारतीय नागरिकांना संविधानाने 6 प्रमुख मूलभूत हक्क दिले आहेत. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपचारांचा हक्क. हे हक्क प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि मुक्त जीवन जगण्याची हमी देतात. मूलभूत कर्तव्य. हक्क महत्त्वाचे आहेत, पण कर्तव्यही त्याहून महत्त्वाचे आहेत. नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत. संविधानाचा आदर करणे, राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे, देशाची एकता व अखंडता राखणे, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, स्त्री-पुरुष समानता राखणे हे आपले मूलभूत कर्तव्ये आहेत. संविधान आणि युवा पिढी. भारताची 65% पेक्षा जास्त लोकसंख्या ही युवा आहे. युवांनीच संविधानातील मूल्ये समजून घेतली तर देश अधिक लोकशाहीवादी, प्रगत आणि सुरक्षित बनेल. मतदान करणे, कायद्याचा आदर करणे,
समाजात एकता राखणे, अंधश्रद्धा, जातीयवाद, भेदभाव दूर करणे ही जबाबदारी विशेषतः आजच्या पिढीची आहे. संविधानाचा आजच्या काळातील महत्त्व. आजच्या डिजिटल युगात अभिव्यक्तीची स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, गोपनीयतेचा हक्क हे संविधानाने दिलेल्या हक्कांवर आधारलेले आहेत. संविधान नसते तर लोकशाही नसती, न्याय मिळाला नसता आणि नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित राहिले नसते. मित्रांनो, भारतीय संविधान हे आपल्या राष्ट्राचे धर्मग्रंथ आहे. ते आपणास हक्क, कर्तव्य आणि लोकशाहीचे मूल्य शिकवते. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया. संविधानाचा आदर करू, कायद्याचे पालन करू, भेदभावाला दूर करू आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून देशाच्या विकासात योगदान देऊ. जय हिंद, जय भारत.